नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। आजच्या ठळक घडामोडी। शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप, संतप्त नातेवाईकांनी एसटी कर्मचाऱ्याला कार्यालयातच बदडलं। मदरसा मशिदींवरील कारवाईनंतर मुस्लिम समाज आक्रमक, प्रशासनाविरोधात मूक मोर्चा। महाविकास आघाडीत बिघाडीचे संकेत, राष्ट्रवादीनंतर काँग्रेसकडूनही उमेदवारी अर्ज दाखल। महाविकास आघाडीचे शक्तीप्रदर्शन, बाळासाहेब पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल। विधान परिषद निवडणूक वनवे, विरोधक अर्ज मागे घेतील, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। सांगलीच्या एसटी आगारात एका वरिष्ठ लिपिकाला कार्यालयातच बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे। एसटी महामंडळातील एका महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी केल्याच्या आरोपावरून महिलेच्या संतप्त नातेवाईकांनी ही मारहाण केल्याचं सांगण्यात येत आहे। नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार संबंधित लिपिक गेल्या 2 वर्षांपासून महिलेला मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता। याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या होत्या, मात्र कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोपही करण्यात आलाय। यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आज थेट एसटी कार्यालय गाठलं। त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याला जाब विचारत मारहाण केली आहे। या घटनेमुळे कार्यालय परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। दरम्यान संबंधित कर्मचाऱ्याविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं नातेवाईकांनी स्पष्ट केलंय। तसंच महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करावी अशी मागणीही नातेवाईकांकडून करण्यात आली आहे। सांगलीतील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला। काही धार्मिक वास्तूंवरील कारवाईबाबत नाराजी व्यक्त करत समाजाच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं। प्रशासनाकडून एकतर्फी कारवाई होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। काही धार्मिक वापराच्या वास्तूंवर कोणतीही पूर्वसूचना अथवा नोटीस न देता कारवाई करण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आलाय। तसंच संबंधित प्रकरण न्यायालयात असतानाही कारवाई करण्यात आल्याचं मोर्चेकऱ्यांनी म्हटलंय। या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसंच समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर पावलं उचलावीत अशी मागणी करण्यात आली आहे। मोर्चा शांततेत पार पडला असून जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारलंय। सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चर्चा सुरू झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बाळासाहेब पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर काँग्रेसकडूनही 2 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत। सांगली महानगरपालिकेचे नगरसेवक संजय मेंढे आणि मयूर पाटील यांनी काँग्रेसच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल केलाय। काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, महापालिकेतील विरोधी पक्षनेते आणि नगरसेवकांच्या उपस्थितीत हा अर्ज दाखल करण्यात आला। यावेळी माध्यमांशी बोलताना शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याचं सांगितलंय। पुढील आदेश मिळाल्यानंतरच पक्षाची भूमिका स्पष्ट केली जाईल असंही त्यांनी नमूद केलंय। काँग्रेसच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल आहे का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे। सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बाळासाहेब पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। जयंत पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेल्या बाळासाहेब पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अर्ज भरत शक्ती प्रदर्शन केलं। अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। पक्षप्रमुख आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याशी कायम निष्ठावंत राहिल्यामुळेच पक्षानं आपल्यावर विश्वास दाखवून उमेदवारी दिल्याचं त्यांनी सांगितलंय। यावेळी काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांचा विजय निश्चित असून ही निवडणूक वनवे होईल असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलाय। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, विरोधक निवडणूक लढलेच नाहीत असा आरोप होऊ नये म्हणून अर्ज भरतात, मात्र
वरिष्ठ नेत्यांच्या आवाहनानंतर ते उमेदवारी मागे घेतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी सांगितलंय. दरम्यान महायुतीतील सर्व नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून उमेदवारी दिली असून विजयाचा पूर्ण विश्वास आहे. निवडून आल्यानंतर तळागाळातील प्रश्न सोडवण्यासाठी काम करणार असल्याची प्रतिक्रिया महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी दिली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.